लाल किल्ला स्फोट प्रकरणामध्ये सुरक्षा एजन्सीचा मोठा खुलासा समोर आलेला आहे। 2 किलोपेक्षा जास्त अमोनियम नायट्रेट वापरल्याची माहिती आहे। डॉक्टर उमर बॉम्ब बनवण्यात तज्ञ होता आणि या स्फोटामध्ये पेट्रोलियम तेलाचा सुद्धा वापर करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे। फॉरेन्सिक टीमने आतापर्यंत मिळवलेल्या 52हून अधिक स्फोटकांशी संबंधित नमुन्यांमधील ही माहिती समोर आलेली आहे आणि डॉक्टर उमरने अमोनियम नायट्रेट, पेट्रोलियम तेल आणि स्फोटक पदार्थ वापरून ही स्फोटकं तयार केलेली असावीत असा तपास यंत्रणांचा अंदाज आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती आमचे प्रतिनिधी शिवाजी यांच्याकडून। शिवाजी, आता फॉरेन्सिक डिपार्टमेंटने खूप सारे खुलासे मोठे केलेले आहेत, मात्र आता लाल किल्ला स्फोटासारखी घटना पुन्हा घडू नये यासाठी सुरक्षा एजन्सी कोणत्या उपाययोजना करत आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फरीदाबादमधलं जे व्हाईट कॉलर दहशतवाद्यांचं टेररिस्ट मॉड्यूल होतं ते सध्या डिकोड केलं जात आहे। त्याच्या संदर्भातले जे लोक संबंधित आहेत त्या लोकांना अटक केली जात आहे। ज्यांनी या सगळ्यांसाठी साथ दिली त्यांची घरं उद्ध्वस्त केली जात आहेत, कारण यापुढे भविष्यामध्ये अशा पद्धतीने देशाच्या विरोधात कृत्य करण्यासाठी कोणत्याही दहशतवाद्यांनी साथ देऊ नये यासाठी भारत सरकार हे सगळे पावलं उचलताना पाहायला मिळत आहे। दुसऱ्या एक गोष्ट आहे की ह्या सगळ्या जे अमोनियम नायट्रेट होतं जे साधारण 2 किलोहून अधिक असलं तरी त्याच्यासोबत जे पेट्रोलियम पदार्थ वापरण्यात आलेत ते कशा पद्धतीने वापरण्यात आलेत, कारण हा डॉक्टर होता, कारण सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं की अमोनियम नायट्रेटला पेट घेण्यासाठी काहीतरी लागतं, एक तर डिटोनेटर लागतं किंवा फ्यूज लागतं। तर ते कोणी केलं का, हा टाइम बॉम्ब म्हणून वापरला गेला होता की कोणीतरी रिमोट म्हणून त्याचा कोणी वापर केला का? मधल्या काळामध्ये जो डॉक्टर उमर गाडी चालवत होता तो काही लोकांना भेटला असल्याचं समजतं। सोनेरी मस्जिदच्या दरम्यान गाडी लावण्याच्या अगोदर तो कुठेतरी 10 ते 20 मिनिटं बाहेर गेला होता, त्या दरम्यान त्यांनी काही मीटिंग घेतल्यात का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की श्रद्धा, जेव्हा हा स्फोट झालाय त्या दरम्यान त्याच खाली असलेलं 40 फुटाच्या आसपास जे मेट्रो स्टेशन आहे, खाली मेट्रो जाते दिल्लीमध्ये, तर त्याला देखील हादरे बसले। त्यामुळे त्याला देखील तडा द्यायचा होता का किंवा त्याला काही क्षती पोहोचायची होती का असाही प्रश्न निर्माण होतो। त्यामुळे आणि दुसरी गोष्ट आहे की याच्यामध्ये आरडीएक्स वापरलेलं गेलेलं नव्हतं, अमोनियम नायट्रेट होतं आणि पहिल्यांदाच अशा पद्धतीने हल्ला करताना पेट्रोलियम आणि इतर पदार्थाचा वापर करताना आपल्याला पाहायला मिळाला। कारण जेव्हा असे हल्ले झाले तेव्हा जमिनीला मोठे खड्डे पडलेले आहेत, या ठिकाणची रस्त्याला कुठलाही खड्डा पडलेला नाही, मात्र हल्ला तर मोठा झालेला आहे आणि 200 मीटर पर्यंत मानवी अवयव हल्ल्याचे साहित्य जाऊन पडलेले आहे। त्यामुळे या हल्ल्याचं प्रमाण आणि जो हल्ला झालेला आहे त्याची तीव्रता किती मोठी आहे हे या गोष्टीतून लक्षात आलं होतं। त्यामुळे आता फॉरेन्सिक टीमने एक अहवाल तयार केलेला आहे, त्या अहवालानुसार एक गोष्ट लक्षात येते की हे जे मॉड्यूल होतं किंवा अमोनियम नायट्रेट त्यांनी आणलेलं होतं आणि त्याचा आणि फरीदाबादमध्ये अटक करण्यात आलेल्या डॉक्टर मुजमिलचा संबंध होता, त्यातूनच हे सगळं घडलेलं आहे। हे व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल जे आहे ते आता सध्या डिकोड करण्याचं काम सुरू आहे। त्यांनी वापरलेले जे फॉरेन्सिकच्या अहवालामध्ये जे रसायनं आहेत ते आता समोर येताना पाहायला मिळत आहेत। तर एकंदरीत जर पाहिलं तर यांचं काय नक्की भविष्यामध्ये प्लॅन होता ते देखील भारत सरकार शोधताना पाहायला मिळतंय। खास करून एनआयकडे हा तपास देण्यात आलेला आहे, त्यांच्याकडनं या सगळ्या प्रकरणाची जी आहे सध्या चौकशी सुरू आहे, तपास सुरू आहे, त्यातून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत एक एक करून समोर येताना पाहायला मिळत आहेत। अगदी बरोबर शिवाजी, तुम्ही जसं सांगताय तसं अजूनही बऱ्याच प्रश्नांची उत्तर अनुत्तरित आहेत। अपडेट घेत राहू शिवाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।